नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ओमराजे निंबाळकरांची विजयाच्या दिशेने वाटचाल, 1 लाखाहून अधिक मताधिक्य, अर्चना पाटील यांना धक्का। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, लोकसभा निवडणूक निकालांचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे। कुठे महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत तर काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवरती आहेत। दरम्यान सर्वांचं लक्ष लागलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली। ओमराजे यांनी 1,04,125 मतांची आघाडी घेतली आहे। त्यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे। हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का मानला जातोय। मित्रांनो, 10व्या फेरीच्या सुरुवातीला ओमराजे यांची विक्रमी मतांची लीड घेतली। ओमराजे यांना 2,40,000 मते तर अर्चना पाटील यांना 1,36,000 मते मिळाले आहेत। ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांचा आता जल्लोष सुरू झालेला आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, ओमराजे निंबाळकर याच लीडने निवडून येतील का आणि शेवटपर्यंत याच लीडनुसार राहतील का? याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती बघायला भेटतील। भेटूया पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।